त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही, यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित. प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे. त्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ऍक्च्युअली नोंदणी करताना रजिस्ट्रार समोर कोण कोण गेले होते त्याचे नाव आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सही करणारे वेस्ट इंडिजचे होते. वेस्ट इंडिजचे तिकडून आणली होती माणसं सही करायला, त्यांना करा अटक. पार्थ पवारांना द्या सोडून. आता सगळ्यांचंच म्हणणं आहे ना, दादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, तो पचून गेला. कार्ट्याचा 1800 कोटीचा घोटाळा किती बाब आहे, छोटूशी उडूशी करेल जनता बी माफ. जनता 70,000 कोटीवाल्यांना निवडून देते म्हणल्यावर 1800 वाल्याचं काय. ह्या साहेबांचं तर मला बघितलं की म्हणजे साहेब चुकून गेला का तुम्ही त्या पदावर, खरं सांगा चुकून ना, लॉटरी लागल्यासारखं. लय अवघड हो, तुम्हा लोकांना भस्म्या झालाय. तुम्हाला एकमेकांना वाचवायचे, एकमेकांना क्लीन चिट द्यायच्यात, एकमेकांना धुवून काढायचे वॉशिंग मशीन मधून. पण सामान्य जनतेची काय चूक आहे हो. तुम्हाला जर वतनाच्या जमिनी बी खावाच वाटत असतील, वतनाच्या जमिनी बी लुटाव्याच वाटत असतील, आणि तरी तुम्ही बी म्हणत असाल की नाही त्यात पार्थ पवारांची चूक नाही, त्याची सही नाहीये, मग सही करायला वेस्ट इंडिज वरून माणसं आली होती आणि ती कंपनी बी वेस्ट इंडिजची आहे, तीही तल्ली नाहीये. अहो कंपनीने जमीन घेतली म्हणजे सगळ्याच हे आला ना त्याच्यामध्ये. काय म्हणजे किती लोकांना फसवणार हो तुम्ही, किती फसवणार. जी कंपनी व्यवहार करते, ज्या कंपनी मार्फत प्रतिनिधी सह्या करतात, त्या कंपनीचाच दोष झाला ना. का लोक येडेच आहेत, लोकांना येड्यात काढायचं. लोकांना आजपर्यंत तुम्ही येड्यात काढत आला म्हणून तुम्ही कसंही गुंडाळणार का. बरं जाऊ द्या साहेब, काय करा, सगळं जाऊ द्या. ते वेस्ट इंडिज वरून जे सह्या करायला आलते ना त्यांना घेऊन येणे, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा. जाऊ द्या, आपला पार्थ दादा लय हुशार आहे, त्याला आता पुढचं भविष्यातला उपमुख्यमंत्री करायचंय ना, गादी चालवावं लागेल की. मग त्याला क्लीन चिट द्या तुम्ही आणि आणा माणसं वेस्ट इंडिज वरून सह्या करायला, तुम्ही केली तरी चालते.